रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील. सांगलीत रिक्षा टॅक्सी चालकांची वज्रमूठ राज्यव्यापी संपात हजारो चालक सहभागी होणार. सांगली जिल्हा स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत झालेल्या भव्य बैठकीत रिक्षा टॅक्सी चालकांनी 9 ऑक्टोबरच्या राज्यव्यापी संपात पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार केलाय. कष्टकरी नेते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीने आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. हा लढा आता केवळ मागण्यांपुरता उरलेला नाही, तर तो आमच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. रामभाऊ पाटील, अध्यक्ष, स्वराज्य रिक्षा संघटना, सांगली, 9 ऑक्टोबर 2025 गुरुवार. महाराष्ट्र बंद. आमच्या प्रमुख मागण्या ज्यासाठी आम्ही लढत आहोत: मुक्त परवाना पद्धत रद्द करा, ज्यामुळे रिक्षा व्यवसायात स्पर्धा वाढून सर्वांचे नुकसान होत आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करा, जे आमच्या हक्काचा रोजगार हिसकावून घेत आहे. चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा, जेणेकरून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळेल. CNG टेस्टिंग फी पूर्ववत प्रमाणे ₹500 करा. वाढीव दराचा भुर्दंड कमी करा. कष्टकरी नेते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनीही चालकांना संबोधित करताना सांगितले, तुमची एकजूट हीच आमची ताकद आहे. 9 ऑक्टोबरला दाखवून द्या की महाराष्ट्रातील चालक मालक काय करू शकतात. हा फक्त एक संप नाही, तर आमच्या हक्कासाठी पुकारलेला यलगार आहे. प्रत्येक चालक बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचवा. सांगलीचे नेतृत्व: रामभाऊ पाटील, अध्यक्ष; राजू मेहतर, जिल्हा उपाध्यक्ष; अजित पाटील, कार्याध्यक्ष; साजिदभाई अत्तार, सेक्रेटरी; शकील सय्यद, शहराध्यक्ष; आणि जिल्ह्यातील तमाम चालक मालक बांधव. रामभाऊ पाटील. सांगली बंद. रिक्षा टॅक्सी यलगार. महाराष्ट्र स्ट्राईक. कामगार हक्क एकजूट आंदोलन 2025. रिक्षा स्ट्राईक. डॉ. बाबा कांबळे. सांगली महानगर वार्ता न्यूज. प्रतिनिधी साहेबपीर पिरजादे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाहिरातीसाठी संपर्क 7499 76 96 12. असं म्हणणं आहे की बाबा आमच्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांना आम्ही किट बसवू, परंतु नवीन जी गाडी आहे ज्याला परमिट नाहीये त्या गाडीला मात्र आमचा विरोध आहे. ज्या नवीन गाड्या आहेत इलेक्ट्रिकच्या ज्याला परमिटच नाही, तर त्या गाडीला तुम्ही परमिटच्या कक्षेत आणा. म्हणजे समजा आमच्या गाड्या जुन्या जशा होतील तशा तुम्ही नवीन गाड्या आणा, त्या आम्ही देऊ. तोपर्यंत तुम्हाला आमच्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये पाहिजेत का? जसं दिल्लीमध्ये सर्व रिक्षांना असं सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट करा, तर आपण ते करायला तयार आहे. काल आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतला ना, आपलीच रिक्षा हे इंजिन काढलं आणि ते इलेक्ट्रिकचं इंजिन बसवलं. अशा 1-2 गाड्या आपण तिथे केल्या. म्हणजे आपलं काय म्हणणं आहे की आमच्या गाड्यांना आम्ही करू, पण या नवीन गाड्या ज्यांना परमिट नाहीये त्या गाड्यांना आमचा विरोध आहे. हे पहिलं आपण सगळे स्पष्ट लक्षात घ्या, नाही तर गैरसमज व्हायला नको. कारण मी आलोय इलेक्ट्रिकच्या ह्याच्यासाठी, मग काय लोक गैरसमज करतात, तर तो मुद्दा लक्षात घ्या. हा तिसरा मुद्दा. आता याच बरोबरीने बघा, कल्याणकारी मंडळाचा आपला मुद्दा आहे. कल्याणकारी मंडळाला आपण गेले अनेक वर्ष वाढलो, एवढा मोठा लढा आपण दिला, पण एवढा मोठा लढा दिल्यानंतर अजूनही कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी नाही. ₹800 आपल्याच मागतायत. म्हणजे आपल्याला काय द्यायचं राहिलं बाजूला, आणि सरकार म्हणतं की नोंदणी करा आणि ₹800 आम्हाला द्या. तर त्या कल्याणकारी मंडळाची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या कल्याणकारी मंडळावरती राज्य पातळीवर आपल्या संघटनेचे प्रतिनिधी घेतले पाहिजे, आणि प्रत्येक जिल्ह्यात कमिटी करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 प्रतिनिधी रिक्षा संघटनेचे घेतले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आता याच्याबरोबर अनेक मागण्या आहेत. स्थानिक काय तुमच्या मागण्या असतात त्या मागण्या टाका, आणि या सगळ्या मागण्या टाकून 9 तारखेला बंद करायची आपण घोषणा केलेली आहे. हा एक मुद्दा. आता यासाठी मी विचार केला की पश्चिम महाराष्ट्राचा आपण दौरा करूया, म्हणून मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेला आहे. तर सांगली शहरामध्ये राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे त्यांच्यासोबत दिल्लीतून पाहुणे आलेले आहेत. राजू मिश्रा या पाहुणे आलेले आहेत. तर सांगलीमध्ये भेट देण्याचा उद्देश एकच आहे की रिक्षा चालकांचे जे काही राज्यातले प्रश्न आहेत, जे काही समस्या वाढत चाललेल्या आहेत, मग EV बाईक टॅक्सीला परवानगी दिली शासनानं, त्या EV बाईक टॅक्सीच्या विरोधात आणि जे काही ऑनलाईन परमिट सुरू आहेत
त्या ऑनलाईन परमिटच्या विरोधात एक राज्यव्यापी आंदोलन करण्याचं बाबांनी डोक्यात विचार केला आणि सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी कळवलं की असं असं एक नियोजन आहे आणि आपल्याला 9 तारखेला राज्यव्यापी आपण आंदोलन करायचं आहे. तर त्यासाठी आपण एक राज्य दौरा काढतोय आणि सांगलीमध्ये ह्या दिवशी येतोय. तर काल बाबांचा फोन आला की असं असं उद्या सकाळी भेट देतोय. काल कराडमध्ये त्यांचा मुक्काम झाला. कराड, सातारा, पुण्यातून काल त्यांनी सुरुवात केली. आज आता इथून झाल्यावर तर इचलकरंजी, कोल्हापूर असंच या मार्गे परत ते राज्यभर फिरणार आहेत. तर आपल्याला स्थानिक लेवलला काय प्रश्न असतील आणि ह्या वरच्या राज्य लेवलच्या 2-3 विषय असतील या संदर्भात त्यांनी भेट देण्यासाठी येणार आहेत, आलेले आहेत. तर बाबा तुम्हाला त्यांच्या ह्याच्यात सांगतीलच. पण बाबा परवा गप्पारबाईंचा फोन आला आणि गप्पारबाईंनी सांगितलं की बाबा असं असं दौऱ्यावर येणार आहे. तर आम्ही एक 2-4 जण आम्ही बोललो संघटनेची की इथं काय इथं पूर्वी आपण राष्ट्रवादी रिक्षा युनियन म्हणून आपण संघटना उभी केली होती.